काळी मारबत आणि पिवळी मारबत आमने सामने आल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। दोनही मारबतची ही गळाभेट होत असते। या मारबतीला या ठिकाणी काहीसं वाकवलं जातं पिवळ्या मारबती समोर। आणि रूढी परंपरा यांचं प्रतीक असलेली ही काळी मारबत पिवळ्या मारबती समोर काहीशी झुकली आणि त्यानंतर गोल्ड फिरवली जाते, ही प्रदक्षिणा केली जाते या काळ्या मारबतीची। आणि आता ही काळी मारबत अशी बाहेर नेऊन हिचं दहन केलं जाईल। हा उत्सव नागपूरचाच नाही तर महाराष्ट्राच्या वैभवाचा, संस्कृतीचा हा उत्सव आहे, ज्याला 144 वर्षांची परंपरा आहे। याच दृश्यांसह, याच नोटसह बुलेटिनमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची, पण अपडेट राहण्याकरता पाहत रहा लोकशाही मराठी। मध्ये काळी आणि पिवळी मारबतीची ही गळाभेट आपण या क्षणी पाहिलेली आहे। मोठा उत्साह नागपूरमध्ये। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहिलं की ज्यावेळी पिवळी मारबत आणि काळी मारबत ही आमने सामने आली त्यावेळी मात्र काळी मारबत ही काहीशी झुकली पिवळ्या मारबती समोर। याविषयी काय प्रथा परंपरा आहे? अगदीच आपण पाहायला गेलं तर पिवळी मारबत जे आहे ते देवीचं प्रतीक असल्यामुळे जे आहे ते काळी मारबत जेव्हा पिवळी मारबत त्यांच्या समोर येते तेव्हा झुकून वंदन जे आहे ते पिवळ्या मारबतीला करत असते। आणि आता ही दोघांची भेट झाल्यानंतर आता इथून पुढे जे ते फक्त पिवळी मारबत पुढील आणि त्याच्या पाठीमागे काळी मारबत आणि इतर बडगे अशा पद्धतीने संपूर्ण शहराच्या विविध भागातून जे आहे ते ही भव्य मिरवणूक निघण्याची आता प्रथा आहे। या ठिकाणी काळी मारबत सुरुवातीला पिवळी मारबतीची वाट पाहण्यासाठी ठिकाणी सकाळपासून उभी होती, आपण दृश्यांमध्ये पाहिली। आणि पिवळी मारबत आल्यानंतर काळी मारबत जे आहे ते पिवळी मारबतीला वंदन केल्यानंतर ही मिरवणूक आता पिवळी मारबत अगदी समोर आणि मागे काळी मारबत आणि मागे अशा पद्धतीने मिरवणूक आता वेगवेगळ्या भागातून जे आहे ते आता निघणार आहे। आणि त्यानंतर नाईक तलाव येथे जे आहे ते एकूणच या मिरवणुकीचं समारोप होईल आणि त्या ठिकाणी या मारबतींचं जे आहे ते एकूणच दहन केलं जाणार आहे। अशी एकूण एकंदरीत प्रथा आहे। सकाळपासून लोकांना आतुरता होती। विशेष म्हणजे याच उत्सवाची आणि हा क्षण लोक नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी एकत्रित प्रतिवर्षी जमत असतात। आणि आता या ठिकाणून अशाच पद्धतीने जे आहे ते शिस्तबद्ध पद्धतीने शहरातील विविध भागातून ही मिरवणूक समोर जाईल आणि नाईक तलावावर याचं जे आहे ते एकूणच समारोप होणार आहे। लागविजित अगदी ज्ञानेश्वर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। नागपूरमध्ये काळी आणि पिवळी मारबत या दोघांची झालेली ही गळाभेट आणि
मारबतीकरता भाविकांची उसळलेली ही अलोट गर्दी, उसळलेला हा जनसागर आपण या क्षणी पाहतोय। हे मारबतची 144 वर्षांची ही परंपरा, काळी मारबत आणि पिवळी मारबत, कान्हापोळ्याच्या दिवशी ही परंपरा जपली जाते। या उत्सवाला जसं पौराणिक महत्त्व तसं ऐतिहासिक सुद्धा। ऐतिहासिक महत्त्व याच्याकरता इंग्रजांच्या काळामध्ये, ब्रिटिशांच्या काळामध्ये बाकाबाईनं इंग्रजांशी, ब्रिटिशांशी हातमिळवणी केली आणि त्यामुळे या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी म्हणून, बाकाबाईचं प्रतीक म्हणून ही काळी मारबत मानली जाते। तर पिवळी मारबत अर्थातच चैतन्याचं, सकारात्मकतेचं हे प्रतीक। तर याला पौराणिक महत्त्व काय आहे? पौराणिक महत्त्व अशा अर्थानं आहे, असं म्हटलं जातं की कंसाला श्रीकृष्णाचा वध करायचा होता आणि याकरता कंसानं पुतना मावशीचं रूप घेतलं, पण त्यावेळी मात्र श्रीकृष्णानं पुतना मावशीला या ठिकाणी ओळखलं, पुतना मावशीचं ते प्रेम ओळखलं आणि पुतना मावशीचा श्रीकृष्णानं वध केला। या पुतना मावशीचं प्रतीक म्हणून ही काळी मारबत मानली जाते, जी अनिष्ट रूढी परंपरा यांचं प्रतीक आहे। आणि ज्यावेळी नागपूरच्या या मुख्य चौकात काळी मारबत आणि पिवळी मारबत ही आमने सामने येते, त्यावेळी मात्र काळी मारबत काहीशी पिवळ्या मारबतीसमोर झुकली जाते। इडा पिडा घेऊन जागे माय असं म्हणत यावेळी घोषणा दिल्या जातात आणि प्रतीक म्हणून आणि रूढी परंपरांचं दहन करण्याची प्रथा परंपरा म्हणून या ठिकाणी काळ्या मारबतीचं वेशी बाहेर दहन करण्यात येतं। त्यामुळे अर्थातच आपण पाहतोय मारबतचा हा उत्साह गेल्या 144 वर्षांची खरं तर या सगळ्या उत्सवाला, या सगळ्या चैतन्याला परंपरा आहे, जी आज तगायत ही परंपरा कायम राखली जाते। पण उत्साह मात्र इतकी वर्ष उलटली तरी तसूभरही कमी झालेला नाही आहे। मुख्य रस्ते असू दे, या उत्सवादरम्यान नागपूरमधले घराघरातल्या बाल्कन्या असू दे, खचाखच भरलेल्या असतात। ज्या क्षणी पिवळी मारबत नजरेस पडते त्यावेळी मात्र आपसूक मोबाईल कॅमेरे उंचावले जातात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।